नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मटणाचा झणझणीत रस्सा आणि त्यासोबतच सुकं मटणसुद्धा बनवतोय। तर मंडळी, ह्या पद्धतीने जर तुम्ही मटण थाळी बनवली तर हॉटेलमधल्या जेवणाला सुद्धा मागे टाकेल एवढी ही टेस्टी तयार होते। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं। आता ह्या मटणाला हळद आणि मीठ लावून ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देऊया। आणि आता आपल्याला मटणाचा जो मेन मसाला आहे तो बनवून घ्यायचा आहे। तर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहूया। तर इथे मी साधारण 50 ग्रॅम एवढं खोबरं घेतलेलं आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले। आता कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे, अगदी पातळ। खोबरं किसून घ्यायचे, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा इथे आपल्याला फुटाण्याची डाळ सुद्धा घ्यायची। आता ही सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं। आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो ह्यामध्ये टाकायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची। हाय फ्लेमवरती आपल्याला हा कांदा थोडासा गुलाबीसर काळपट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा जेवढा तुम्ही पातळ चिराल तेवढा पटकन तो करपला जातो, लालसर होतो। अशा पद्धतीचा कांदा झाला की ह्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे। आता या खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं थोडंसं काळपट गुलाबीचा रंग आला की आपल्याला कांदा आणि खोबरं हे काढून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं अशा पद्धतीचं भाजलं गेलं तरच या मसाल्याला चव अतिशय छान येते। आता त्याच तव्यामध्ये धने, जिरे, त्यासोबतच फुटाण्याची डाळ आणि पांढरे तीळ टाकून घ्यायचे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। स्लो फ्लेमवरती हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला ही मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता कुठलाही मसाला आपल्याला करपू द्यायचा नाही, अशा पद्धतीचा हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला मसाला थंड झालेला आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि एकदा हे फिरवून घ्यायचं आहे। फिरवून घेतल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीचा मसाला तयार झाला। ह्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला। गरजेनुसार पाणी टाकायचे आणि अगदी बारीक असा हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर इथे आपला मस्त असा हा मटण बनवण्यासाठीचा मेन मसाला आहे तो तयार झाला। तर हा मसाला तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर वापरू शकता, पण तो कसा वापरायचा ते मी पुढे सांगणार आहे। आता आपण मटण शिजवून घेऊया। तर कुकरमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 मीडियम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद टाकली आणि कांदा छान मऊ पडेपर्यंत परतून घेतला। हे परतल्यानंतर ह्यामध्ये आपण धुवून हळद मीठ लावून ठेवलेलं जे मटण होतं ते टाकून घ्यायचं। त्यासोबतच इथे मी 1 मीडियम आकाराचा टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे उभा चिरून। आता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 ग्लास एवढं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचं। साधारण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मटण छान शिजलं जातं, पण एखादी वेळेस मटण शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे चेक करून पाहायचं। तर अशा पद्धतीने मटण तुटायला लागलं म्हणजेच आपलं मटण चांगलं शिजलं केलंय। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकली, त्यासोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आणि आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता तो संपूर्ण टाकून घ्यायचा। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची। स्लो टू मीडियमवरती हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे पाहू शकता तुम्ही, मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलं की ह्यामध्ये 1 चमचा भरून मीठ टाकायचं किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मसाला पुन्हा 1 मिनिटभर इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा, मस्त असा आपला मसाला इथे तयार झाला। तर इथे तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता, पण इथे मी अगोदरच मसाल्यामध्ये लाल तिखट टाकलेलं असल्यामुळे इथे लाल तिखट टाकलेलं नाही। ह्यातला अर्धा मसाला आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अर्धा मसाला आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे। तर कढईमध्ये ठेवलेल्या मसाल्यामध्ये आपण सुकं मटण बनवतोय। शिजून घेतलेलं मटण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं। मसाल्यामध्ये मटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची। स्लो फ्लेमवरती मटण आणि मसाला छान असा मिक्स होईल, एकजीव होईल असं हे परतून घ्यायचं आहे। तरी इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करायचं आहे। तर इथे आपलं मस्त असं सुकं मटण तयार झालं। आता आपण मटणाचा रस्सा बनवून घेऊया। तर रस्सा बनवण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊया आणि लगेच रस्सा बनवून घेऊया। तर इथे आपण जे मटण शिजवून ठेवलेला मटणाचा स्टॉक होता तो घेतलेला आहे।
इथे मी मटण शिजवताना टोमॅटो टाकला होता, त्यामुळे ह्या स्टॉकला थोडासा लालसर रंग आलेला आहे. ह्यामध्ये गरजेनुसार आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे, रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार. आणि नंतर आपण जो अर्धा मसाला बाजूला काढून ठेवला होता तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे छान मिक्स झाल्यानंतर ह्या रश्श्याला एक उकळी काढायची. तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यासोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आणि रस्सा आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान उकळून घ्यायचा आहे. तर इथे आपली मस्त अशी मटण थाळी तयार झाली. तर ह्या पद्धतीने बनवलेलं मटण चवीला अतिशय छान लागतं, त्यासोबतच रस्सासुद्धा तेवढाच टेस्टी होतो. तर हा तयार करून घेतलेला मसाला आपल्याला आठवडाभर कसा साठवायचा ते पाहूया. तर मसाला वाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तो छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाल्यानंतर तो एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये मसाल्याचा डब्बा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि लागेल तसा आपल्याला हा मसाला आठवडाभर तुम्ही वापरू शकता. तर ह्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यायची, नाहीतर मसाला खराब होऊ शकतो किंवा भाजीला तेवढी टेस्ट येणार नाही. तर ह्या पद्धतीने मटण थाळी घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.